आणि मार्क्सचं तत्व आहे, श्रमिकाचं तत्व आहे. गांधीतलं डाव पण जर आम्ही थोडंसं बाहेर काढलं असतं कदाचित अर्बन नक्षलचा जो टॅग आम्हाला आज लागतोय तो लागला नसता. ज्या अर्बन नक्षलच्या व्यूजमधनं आजच्या चळवळी जातात आहे त्या मागच्याच बोललो होतो की निर्भय बनू हे का म्हणावं लागतं, माणूस भिला की निर्भय बनू म्हणावं लागतं. डरोमत असं केव्हा म्हणतो माणूस जेव्हा घाबरलेला असतो. गांधींनी उभ्या आयुष्यामध्ये कधीच डरोमत म्हटलं नाही. गांधींनी आपल्या जीवन प्रवासामध्ये कधीच निर्भय बना असंही म्हटलं नाही. त्यांनी कृतीतनं निर्भयता दाखवली, कृतीतनं ते निडरपणा दाखवला आणि त्यातनं आंदोलन उभं राहिलं. तुम्ही सगळे निर्भय आहात, निडर आहात, माझ्या बोलण्याला घाबरणार नाही हा विश्वास मला आहे आणि तो विश्वास घेऊन मी पुढे सरकतो. माझे 7 मिनटं पहिलेच तुम्ही खाल्ले त्यामुळे ती घेणार. बाहेरचा वक्ता 10-20 मिनटं जास्त बोलला तर आपल्याला पचतो, सन्मानार्थी वाटतो. घरचा 3 मिनटं जरी जास्त बोलला तरी अरे यार इरिटेट कर रहा, तर मी मुंबईवरून आलो आहे असं समजा. तुम्ही चिंतनासाठी अभ्यासासाठी आला आहात असं समजा. त्यामुळे झोप महत्त्वाची नाही आहे, आमचे शब्द महत्त्वाचे आहेत. तुम्ही वक्त्याला ऐकायला आल्यात पैसे भरून, त्यामुळे तुमच्या अधिकारावरती मी घाला आणणार नाही, तुम्ही मला ऐकाच. गांधींच्या ग्रामीण जीवनातला एक सामान्य साधा सदा माणूस घरच्या परिवाराची उपजीविका कशी करावी म्हणून जंगलामध्ये निघाला. जंगल भ्रमंती झाल्यानंतर जीव थकला म्हणून एका झाडाखाली बसला. झाडाच्या बाजूला गुफा होती, गुफेतनं काही सूर ऐकायला आले. गुफेमध्ये वाकून बघितलं, एक साधू ध्यानस्थ बसलेला होता. हा कष्टकरी माणूस गुफेमध्ये गेला, ध्यानस्थ साधू समोर बसला. साधूचं ध्यान आटोपलं, साधूने डोळे उघडले. पुढ्यात बसलेला एक श्रमिक माणूस बघितला आणि विचारलं, बाबा रे तू कोण? बोला की महाराज मी परिवाराची उपजीविकेसाठी काही सामग्री गोळा करायला जंगलामध्ये आलेलो आहे. थकलो होतो पण मी इथे झाडाखाली बसलो, तुमचे ध्वनी ऐकले, स्वर ऐकले आणि मी गुफेमध्ये आलो आणि तुमच्यासमोर बसलो. साधू बोलला की ठीक आहे, चल तुझं कष्ट मी दूर करतो. आणि साधूनी त्या माणसाला एक शंख दिला. हा शंख तू घे, तुझ्या आयुष्यातले सगळे कष्ट हा शंख दूर करेल. जेव्हा जेव्हा तुला गरज पडली तेव्हा शंख फुंकायचा, शंख फुंकला की त्यातनं एक सोन्याचं नाणं बाहेर पडेल. त्याने तो शंख घेतला, गावाकडे जायला निघाला. अंधार पडला म्हणून मित्राच्या घरी थांबला. मित्राने तो शंख बघितला आणि म्हणाले की हा काय आहे? तर म्हणे हा जादुई शंख आहे. यामध्ये काय जादू आहे? या शंख फुंकला की त्यातनं एक सोन्याची अशरफी नाणं बाहेर पडतं. मित्रा बोलला की विश्वास नाही माझा, करून दाखव. माणसाने शंख फुंकला, शंखातनं सोन्याचं नाणं बाहेर पडलं. मित्राने विश्वास ठेवला, दोघेही जेवले आणि झोपी गेले. पण मित्राला मोह जळला. माणसांना मोह जळणं चांगलं नसतं, म्हणून मोहाच्या फुलाची दारू बनते आणि गुलाबाच्या फुलाचं अत्तर बनतं. त्याला मोह जळला. माणूस झोपल्यानंतर माणसाने तो शंख चोरला, दडवून ठेवून दिला. सकाळ झाली, कष्टकरी उठला, मित्राचा निरोप घेतला, निघाला. झोळीमध्ये बघतो तो शंख गायब. त्याच्या लक्षात आलं की शंख आपल्या मित्रांनी चोरला. तो परत साधू महाराजाकडे गेला. साधू महाराज म्हणाले की माझा शंख चोरी गेला, मित्राने चोरला. साधू महाराज म्हणाले की काही हरकत नाही आहे, मी तुला दुसरा शंख देतो. हा शंख बोलका आहे, त्याची शक्ती खूप आहे. हा तुझ्याशी बोलेल, संवाद करेल, तुझ्या संवादाला उत्तरं दे, तुला पाहिजे ती मिळेल. महाराजांनी शंख दिला. त्यांनी तो शंख घेतला, मित्राकडे आला, तिथे थांबला. मित्र बोलला की परत नवीन शंख आणला. म्हणजे या शंखेची ताकद जास्ती आहे, शक्ती जास्ती आहे आणि हा शंख बोलतो, प्रचंड बोलतो, संवाद करतो. तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला देतो. परत मित्राला मोह जळला. झोपेतनं जुना शंख ठेवून दिला, नवीन शंख चोरून घेतला. कष्टकरी परत निघाला आपल्या गावी. त्याच्या झोळीमध्ये पहिला शंख होता, प्रचंड आनंदी होता. दुसरा शंख आपल्याला मिळाला जो बलवान आहे, ताकदवान आहे, शक्तिमान आहे, पाहिजे ते देऊ शकतो, म्हणून हा खुश होता. चला फुकून बघूया. आणि शंख फुकला. शंख बोलला बोल काय आदेश आहे? मला 10 अश्रफ्या पाहिजे आहेत.
तो बोला काय भिकारचोरासारखी मागणी करतो. अरे मागायचं आहे तर लाखभर माग. बोला की शंख महाराज मला 1,00,000 सोन्याची नाणी द्या. अरे 1,00,000 तुझं आयुष्य थोडी निघणार आहे, आणखी जास्ती माग की 10,00,000 सोन्याची नाणी द्या. तू लोभी माणूस आहेत, मी तुला देऊ शकत नाही. शंख गप्प बसला की मुळात शंखामध्ये ताकदच नव्हती. 2014ला न बोलणारा शंख आपण बाहेर केला. आणि बोलणारा शंख पदरात पाडून घेतला. परिणाम काय होतो आहे तुम्ही बघता आहात. आपला विषय आहे अंधार पर्व. 14मध्ये जो शंख फुकला तिथून खऱ्या अर्थाने स्विच ऑफ झाली. हा शंख फुकणारे तुम्ही पण होते, मी पण होतो, आपण सगळे होतो. काही असतील काही नसतील, काही असे असतील काही असे असतील. मतदान 2 प्रकारचं असतं, प्रेरणा देणारं आणि स्वतः केलेलं. तुमच्या असण्यापेक्षा नसण्याला इम्पॉर्टंट जास्ती आहे. प्रेझेंटपेक्षा अब्सेंटला इम्पॉर्टंट जास्ती आहे. तुम्ही कुठे असावं यापेक्षा कुठे नसावं हे ज्याला कळलं तो समाज घडवतो. आमची गफलत अशी होते की आम्ही जिथे नसायला पाहिजे होतं तिथे आम्ही असायला लागलो मधल्या काळामध्ये. ती एनर्जी त्यांना मिळत गेली. तुमचे व्हिज्युअल्स लोकांपर्यंत गेले. मग हरिशितापी पण दिसतो, याचा अर्थ विचार चांगला आहे. त्यामुळे आम्हाला नसणं पहिले शिकावं लागेल, असणं आम्ही नंतर शिकत बसू. असण्याने पण 14 आम्ही आमच्या उरावरती घेतलेलं आहे, आपण मान्य केलं पाहिजे. अनेक ठिकाणी आम्ही होतो. बदलाचे वारे, अन्नाचं आंदोलन. विषयाकडे जायच्या आधी अभिजित दिपके नावाचं कॉक्रोच देशभरामध्ये आलं. 3 दिवसामध्ये 2 कोटी फॉलोअर्स तयार झालेत. आंदोलन जंतर मंतरपर्यंत गेलं. अमेरिकेतनं हा माणूस, हा कार्यकर्ता, हा तरुण भारतात येतो, जंतर मंतरला जातो. एअरपोर्टवरनं डायरेक्ट परवानगी घ्यायला जायची गरज पडत नाही. तिथनं आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर त्याला छान गळ्यामध्ये हार घातला जातो आणि आरती उतरवल्या जाते. तिथनं परत आता आंदोलन सुरू होतं जंतर मंतरला. आज 1,00,000 लोक तिथे नाहीत. हा प्रश्न प्रत्येकाला विचारावा लागेल, त्याचं उत्तर शेवटाला मिळेल. या देशातली एक अभिनेत्री, बॉलिवूडची नाही, मोदीवूडची. बॉलिवूड राहिला नाही आता. तसं गोदी मीडिया झालं तसं गोदीवूड झाला आहे. तर गोदीवूडची अभिनेत्री, विद्यमान खासदार कंगना राणावत अशी म्हणते की राजकारणामध्ये महिलांना सक्सेस व्हायचं असेल तर कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मी कॉम्प्रोमाइज शब्द वापरतो आहे, तिने वेगळा शब्द वापरला. 3 दिवसाआधी 6 खासदार फुटून चालले गेले. ऑपरेशन टायगर झालं. लोकलमध्ये काल उंबरठ झाला. आत्ताच कोणतरी सांगितलं की पोह्याची तर्री अंगावर उडली म्हणून बायकोला मारलं. अशा सूक्ष्मापासून तर मोठ्यापर्यंतच्या अनेक घटना आपण सातत्याने बघतो आहे. या घटना आधी नव्हत्या का? याचं प्रमाण काय होतं हे पण जरा तपासावं लागेल. तेव्हा कुठे या विषयाची जरा ऐकायला मजा येईल. वर्तमान घटना खूप सांगता येतील, पण इसवी सन पूर्व 1200 वर्षाआधी वेद आलेत. वेद यायच्या आधी इथे एक छान सिव्हिल सोसायटी होती, जिला आम्ही हडप्पा मोहेंजोदरो म्हणतो. लोकमान्य टिळक असे म्हणतात की 3-3.5 वर्षाआधी आर्य भारतामध्ये आले. आर्यांचं भारतामध्ये येणं आणि सिव्हिल सोसायटीचं विमोड होणं. या वेदांनी काय दिलं? इंद्र आणि सूर्य देव म्हणून आमच्या पदरात टाकले. होम, हवन, यज्ञ. गायीची हत्या करायची नाही, पण यज्ञामध्ये प्राणी द्यायचे. गायीची हत्या करायची नाही, पण यज्ञामध्ये प्राणी द्यायचे. प्राण्याचा बळी द्यायचा. हे सगळं वेदांनी आमच्या पदरामध्ये टाकलं.
त्या खऱ्या सिव्हिल सोसायटीच्या संस्कृतीनंतर जी खऱ्या अर्थाने इथली सिव्हिल सोसायटी कल्चर हे 8000 वर्ष आधीचं असं बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले महाराष्ट्राच्या ग्रंथामध्ये. हे आम्हाला सांगतात की आमचा इतिहास फक्त 4000 वर्षाचा आहे. 8000 वर्षाचा इतिहास आमचा राहिलेला आहे. या वेदाच्या काळामध्ये एक कुठेतरी दिवा लुकलुकला, ज्ञानाचा एक तिरीप यायला लागला आणि बुद्धाच्या रूपाने ते थोडं अंधार पर्व दूर झालं वेद काळातलं आणि प्रकाश पर्व आलं. हे पहिलं प्रकाश पर्व बुद्धाच्या रूपातलं. 563 मध्ये तथागत बुद्ध जन्माला येतात. एक प्रकाश पर्व येतं. हे फार सनातनांना पटत नाही, रुचत नाही, म्हणून तिथनं पुढे प्रसन्न बुद्धाच्या नावाखाली आर्य शंकराचार्य अवतरतात. तिथं पुन्हा अंधार पर्वाकडे आम्ही गेलो. आद्य शंकराचार्य अवतरल्यानंतर बुद्ध कसा थांबवता येईल, बुद्ध प्रकाश कसा रोखता येईल, याची अनेक उदाहरणं मांडता येतील. मी त्या भानगडीमध्ये पडत नाही. 8व्या शतकामध्ये प्रचंड बुद्धाच्या नावाने आलेला आद्य शंकराचार्य आमच्या आयुष्यातला जो काही उजेड होता तो सगळा हिरावून घेतात. पुढे अनेक दशकं, अनेक शतकं अंधारामध्ये जातात आणि 12व्या शतकामध्ये कर्नाटकसारख्या भूमीत बसव जन्माला येतो. बसवेश्वरांनी परत कुठेतरी मानवतावादी विचार या भूमीमध्ये रुजवण्यासाठी संघर्ष सुरू केला. हा संघर्ष सनातनांच्या अंगावर यायला लागला. बसव 11व्या वर्षी मुंजना करतात. बसव 11व्या वर्षी वडिलाला प्रश्न विचारतात. अंगणामध्ये विहीर खोदताना वडील म्हणतात की 10 ठिकाणी विहिरी का खोदतो आहे. तर बसव म्हणतो की तुम्ही 10 देवाकडे जाता, एकच देव का पूजत नाही. त्याच पद्धतीने मी 10 ठिकाणी खड्डे खोदतो, कुठेतरी पाणी लागल ही अपेक्षा मला आहे. हे तर्क बसव 11व्या वर्षी मांडतात, मुंजना करतात. आणि महार, चांभार, सोनार, शिंपी, लोहार या सगळ्या 18 पगार बहुजनमधल्या लोकांना सोबत घेऊन अनुभव मंडप उभं करतात. खरं आरक्षण बसवानी तिथनं सुरू केलं, जे नंतर शाहू महाराजांनी स्वीकारलं. पुढे आंबेडकर असे म्हणतात 12 एप्रिल 1929च्या बहिष्कृत भारतमध्ये की बुद्ध आणि महावीरानंतर खरा मानवतावादी जर कोणी झाला असेल तर तो बसवेश्वर झालेला आहे. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, मी का बसवेश्वराकडे आलेलो आहे. स्त्री स्वातंत्र्याची चळवळ बसवेश्वरांनी सुरू केली, समतेची चळवळ बसवेश्वरांनी सुरू केली. या बसवेश्वराला पद्मिनी नदीच्या तीरावरती 700 शरणासह कापून मारल्या जातं आणि बसवेश्वर जन्माला घालण्याचं जे काही प्रकाश पर्व असतं ते परत अंधार पर्वामध्ये कन्वर्ट केलं जातं. इथनं परत दुसरं अंधार पर्व सुरू झालं. 12व्या शतकामध्ये बसवेश्वराची हत्या करतात. बसवेश्वर जन्माला येतात कर्नाटकमध्ये. जी कोणाची प्रयोगशाळा आहे, कोणाची प्रयोगभूमी आहे, सनातनांची प्रयोगभूमी राहिलेली आहे. त्याच भूमीमध्ये 21व्या शतकामध्ये कलबुर्गी आणि गौरी लंकेशला मारल्या जातं. 12व्या शतकामध्ये दिलेलं वचन साहित्य 16व्या 17व्या शतकाच्या संतांपर्यंत सगळ्याच्या संतांमध्ये ते साहित्य दिसतं, ते तत्व दिसतं. तुम्ही ज्ञानेश्वर घ्या, तुकाराम घ्या, गाडगे बाबापर्यंत देवळात देव नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते. हे बसवेश्वर त्यावेळेस सांगून गेले की देवळामध्ये फक्त दगड असतो, दगड अचल असतो, दगड चालत नाही, दगड चालू शकत नाही. त्यामुळे देवालय नाकारा आणि देहालय स्वीकारा. स्वतःच्या अंतर्मनामध्ये बघा. त्यामुळे मी इतरांच्या पाया पडत नाही, मी माझ्याच पाया पडतो. त्यांनी पोटही कमी होतं. समोरच्याला वाटतं आपल्या पाया पडला, तोही नाराज होत नाही आणि आपण दर्शन घेऊन घेतो. ते आपल्याला आपल्या पाया पडायची प्रक्रिया सुरू करावं लागेल, जी बसवेश्वरांनी त्या काळामध्ये सांगितली. देहालयाचा स्वीकार करा, देवालयाचा स्वीकार करू नका. आज जन्माला येत असलेल्या अंधार पर्वामध्ये देवालयाची संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये जन्माला आलेली आहे.
सनातन्यांची पारंपरेपासून पद्धत राहिलेली आहे की जितके जास्त देवालय जन्माला येईल तेवढे देह आम्हाला हा फरक लक्षात घ्या. तिथून पुढे 16व्या शतकामध्ये तुकाराम येतात. तुकाराम हे सगळं नाकारतात. तुकारामाची हत्या केली जाते, सध्या वैकुंठाला पाठवलं जातं. त्याच महाराष्ट्रामध्ये दाभोकरांची हत्या होते. जेव्हा जेव्हा प्रकाश फुलं जन्माला आली तेव्हा तेव्हा त्यांनी ती खुळली, तोडली, मोडली, कापून काढली. 14 मध्ये तुम्ही शंख आणला. काही तर अनुभव लागेल ना. आनंदी आनंद आहे. शंख आणला तर असा आणला, बोलल्याप्रमाणे खूप बोलते, पण बाहेर गेला की काहीच बोलत नाही. आता विषयातून भलताच मुद्दा दिला. नितीन चंद्रन शिवेची कविता सुद्धा महाराष्ट्रामध्ये गारवड भरवते आहे. आमचा कांबळे असं तुम्ही बोलले म्हणून सुचलं. ते आता इम्प्रोवाइज होऊन राहिलं, पाहायला जाईल, मूळ बाजूला ठेवू आपण. आमचा कांबळे सध्या गारवड भरवत आहे महाराष्ट्रामध्ये. आमचा सरेंडरही होऊ शकतो ना. आमचा सरेंडर नामियाला गेला, खूप ढोल वाजवला, खूप ढोल वाजवला, पण काहीच नाही बोलला. नुसता लाफला. लाफला मीन्स लाफिंग, खी खी करेपर्यंत. आमचा सरेंडर स्वीडनला गेला, खूप ड्रम वाजवला, दंडामध्ये मेंढक्या येईपर्यंत, काहीच नाही बोलला, नुसता लाफला खी खी करून. आमचा सरेंडर अमेरिकेला गेला, तात्याच्या बाजूला खुर्ची लावून बसला. तात्याने त्याला स्मार्ट म्हटलं, हँडसम म्हटलं, तात्याने त्याला किलर म्हटलं, तरी काही नाही बोलला, नुसता लाफला खी खी करून. आमचा सरेंडर इटलीला गेला, ईट येपर्यंत तिच्या मागामागे हिंडला, काचेच्या खोलीतून रोम पाहिलं, काचेच्या बाहेर निघून रोम पाहिलं, काही नाही बोलला, नुसता लाफला खी खी करून. आमचा शंख बाहेर बोलत नाही, आमचा शंख फक्त इथंच बोलते. असो, आपण प्रभाकरांनी तो क्ल्यू दिला म्हणून मी जस्ट तुम्हाला रिलॅक्स करायचं इथे टाकलं. असा बसवेश्वराच्या वेळेसचा प्रकाश पर्व यांनी खुडून काढलं, अंधार पर्व आणलं. आज प्रचंड वेगवेगळ्या आव्हानाला आम्ही समोर जातो आहे. मुळात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की अंधार हा प्रकाशाचा अभाव आहे. अंधाराचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे. मूठभर प्रकाश आणून खोलीभर अंधार घालवता येतो, पण खोलीभर अंधार आणून मूठभर प्रकाश घालवता येत नाही. हे एक नैसर्गिक प्रिन्सिपल तत्व आपण समजून घेतलं पाहिजे की अंधार हा प्रकाशाचा अभाव आहे, म्हणून अंधार वाढत चाललेला आहे. याचा अर्थ आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे. या खोलीभर तुम्हाला उजेड दिसतोय सगळा, हे लाईट बंद करा अंधार होईल, पण इथं मुठीत अंधाराने टाका, इथला प्रकाश जाऊ शकत नाही, कारण की अभाव आहे. हे अभावातनं सगळं निर्माण करतात, हे समजून घ्या. त्यांच्याजवळ स्वतःचे फिलॉसॉफी नाही, त्यांच्याकडे स्वतःचं दर्शन नाही, त्यांच्याकडे स्वतःचं सृजन नाही. हे तुमचीच फिलॉसॉफी चोरतात, हे तुमचंच दर्शन चोरतात आणि घराघरामध्ये अंधार पेरतात. हे निर्माण करू शकत नाही, त्यांच्या हातात सृजन नाही आहे, हे विध्वंसाचे हात आहेत. तुम्ही एका शिल्पकाराचं नाव ऐकलं असेल, अँजिलोचं नाव ऐकलं असेल तुम्ही. युरोपमधल्या रोममधल्या एका शिल्पकाराने मरियनचं शिल्प बनवलं होतं. ही मरियन इतर मरियनसारखी नव्हती. या मरियनच्या मांडीवर तिचा मुलगा जीजस हा मृत मांडीवर घेऊन ती बसलेली मरियम, तिचं शिल्प अँजेलोने बनवलं होतं.
1972ला रोममधल्या एका वेड्या माणसाने, पागलाने ते शिल्प 15 हातोड्याचे टोले मारून फोडलं. त्याला लोकांनी प्रश्न विचारला की तू असं का केलं? तो बोलला की मी निर्माण करू शकत नाही, तेव्हा माझं नाव होत नाही, मला निर्माण करता येत नाही. अँजेलोने निर्माण केलं, त्याचं नाव झालं, पण मी निर्माण नाही करू शकत, पण मला माझं नाव करायचं आहे, म्हणून मी ते फोडलं. हे विद्वांसातनं स्वतःचं नाव मोठं करतात. मी नेहमी सांगत असतो की इतिहासाच्या पानामध्ये आम्ही कुठेच नाही. हे फ्रस्ट्रेशन यांना हे सगळं करायला लावतं. हे समजून घ्या आपण. मी निर्माण करू शकत नाही, मग मी काय करावं? मी नष्ट करू शकतो. ही नष्ट करणारी संस्कृती म्हणजे सनातनी संस्कृती, ही अंधार पेरणारी संस्कृती. शतकापासून यांनी हेच केलेलं आहे. पण नष्ट करणाऱ्या माणसांचं नाव इतिहासामध्ये फक्त तो पागल होता असंच लिहिलं जातं. म्हणून आज तुम्ही पाहत असाल सिमल्यामध्ये नेहरूच्या पुतळ्यासमोर झाड लावलं जातं, त्याच्या पुढे अटल बिहारीचा पुतळा लावला जातो. गांधींचे पुतळे मागे सरकवले जातात, तर कुठे आंबेडकरांचे पुतळे फोडले जातात. तर संसदेमधलं, नवीन संसदेतलं सेंगोल ठेवून नेहरूचा फोटो काढला जातो. हे निर्माण करू शकत नाही, नष्ट करणारी संस्कृती आहे, नष्ट करणारे हात आहे, सृजनाचे हात नाही आहे. आणि सृजनाचा हात भूमीवरती काहीही जन्माला घालू शकत नाही. इतकं भयानक हे अंधार पर्व आहे, आपण समजून घ्या. पण तरी याच्याशी भिडावं लागणार. 1992ला प्रभाकरराव इथे बसलेले आहेत. मोदींनी रथयात्रा काढली होती अयोध्या. उद्या तुम्हाला ती गंमत पाहायला भेटणार मन की बातमध्ये, त्यामुळे त्यावर तुम्ही बोलत नाही, ते सगळं नाटकातनं दिसेल तुम्हाला गमती जमती. 92मध्ये जेव्हा अयोध्याची यात्रा निघाली होती, ती पहिल्यांदा वर्धेत रोखणारे आम्ही लोक. त्यास खूप ठोकलं होतं मला धरून, झेंड्याच्या दंड्यांनी उलटं करू 4 दिवस ॲडमिट होतो. आणि मग लालू प्रसाद आणि मुलायम सिंगनी रोखली होती यूपीमध्ये. या पद्धतीची यात्रा करणारे, ते यात्रेतले आमच्यातले किती सहभागी होते हे आम्ही एकदा तपासलं पाहिजे. आणि अडवाणीबद्दलची हळहळ व्यक्त करणारे आज किती आहे हे पण आम्ही तपासलं पाहिजे. घरापर्यंत अंधार असाच येत नाही. एकदा आम्हीच आमच्या बगलेत थर्मामीटरवर आपला ताप तपासायला काही हरकत नाही ना. पण आमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की ते गाणं आहे, मला त्यात आठवतं की नाही माहीत नाही, तुफानातले दिवे आम्ही, कुणाला माहीत त्याच्या सुरुवातीच्या ओळी कुणाला माहीत असेल तर, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, वामनदादा कर्डकांची कविता आहे. डीजेवरती वाचते ते आंबेडकर जयंतीपासून सगळीकडं. कसले तुफानातले दिवे? जरा नीट बारकाईनं पहा, सारे दुकानातले दिवे होऊन बसले आहे. सगळीकडे पहा तुम्ही, सगळ्या चळवळीमध्ये पहा, एकही तुफानातला दिवा आलेला नाही आहे. वामनदादांनी परत एक म्हटलं होतं की तुझ्या विचाराचे 4-5 लोक असते तर तलवारीचं टोकच न्यारं असतं. बुद्धाचे 5 होते. बुद्धाचे जे 5 होते त्यांनी बौद्ध धर्म जगभरामध्ये पसरवला, तसे बाबासाहेबांच्या विचाराचे खऱ्या अर्थाने 5 असते, आज देशाचा काहीतरी चेहराच वेगळा राहिला असता. अनुयायी चुकले, कार्यकर्ते चुकले, म्हणजे आम्ही चुकलो ना. आम्ही अनुयायाकडे बोट दाखवतो, यस आम्ही चुकलो. हे आम्ही कुठं चुकलो हे समजून घ्यायसाठी हे शिबिर असं मला वाटतं. काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी ऐकायला मिळेल, काहीतरी चिंतन होईल, हा एक भाग झाला. पण प्रायमरी मला असं वाटतं की आम्ही कुठे चुकलं पहिले माणसांना कळलं की माणसं तयार राहतात, माणसं तयार होतात. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की गांधी करू आम्ही गांधीला फक्त बुरशीनाशक करून ठेवून दिलेलं आहे. बियाण्याला चोळलं, जमिनीत टाकलं की संपलं, बुरशीनाशक वापरलं आहे गांधीचं. अरे वरता आल्यावर काय, बी तर सलामत आहे, कुंभही फुटलं, पाणीही आले, वरच्या फवारण्याचं काय करायचं. पण वर्षानुवर्षापासून गांधी म्हणजे बुरशीनाशक, बियाण्याला चोळलं का जर्मिनेशन चांगलं होतं, उगवण क्षमता वाढते. झाड झालं पाहिजे ना, फळ रूपात काहीतरी मिळालं पाहिजे ना, पदरात काहीतरी पडलं पाहिजे ना. गांधी पदरात का पडत नाही आहे? कारण आम्ही फक्त बुरशी जनतापुरतं थांबलेलो आहे.
विकास भाऊला मी या निमित्ताने विनंती करेल की बुरशीनाशकाच्या पुढे गांधी न्या. जे आता मी बोललो की गांधी डावे होते का, तर हो, गांधी डावे होते. काही अंशी तरी गांधी डावे होते, पण तरुणाला सांगावं लागेल, हे समाजामध्ये रुजवावं लागेल. तेव्हा जे तुमच्या आतमध्ये व्हायब्रेशन तयार झालेले अर्बन नक्सलाइटचे ते कमी होईल आणि कार्यकर्ते पुढे येतील. गांधी त्या पद्धतीने घेता आला पाहिजे. आता मी बाहेर बसलो होतो, त्या राजूने मला सुंदर सांगितलं. इथे काम करणारा कर्मचारी 8-10 वर्षापासून मला सांगतो की गांधीचे 2 भिंग होते, अंतर्भिंग आणि बाह्यभिंग. कसं नवीनच काहीतरी सांगून आलं. म्हटलं काय नेमकं काय आहे? हो म्हणजे नाही, हे सगळे अंतर्भिंगच सांगते म्हणे, गांधीचं बाह्यभिंग सांगतच नाही म्हणे. म्हटलं कसं? गांधीचे 3 बंदर सांगते म्हणे, बुरा देखो मत, बुरा सुनो मत, बुरा बोलो मत. पण प्रसंग उडवल्यानंतर डोळे उघडून पाही लागेल ना म्हणे आपल्याला. गांधीनं पाहिलं म्हणून दांडी यात्रा निघाली ना म्हणे. तुम्ही काहीतरी चूक होऊन राहिलं, कानावर पडते, तरच तुम्ही विरोध कराल ना म्हणे. कानं झाकून घेतले म्हणे, डोळे बंद करून घेतले, तोंड बंद केलं म्हणून काँग्रेस लंबी झाली म्हणे. सामान्य माणसाची प्रतिक्रिया सांगतोय मी तुम्हाला. आम्हाला हाही गांधी अँगलनी समजून घ्यावा लागेल. गांधींचे ऐतिहासिक दाखले, गांधीला असे आरोप झाले, गांधीचं तसं झालं, गांधीचं ब्रह्मचर्य हे, गांधीचं ब्रह्मचर्य ते, सगळं बरोबर आहे. पण त्यासोबत सोबत गांधी ॲसिडिक होते का? तर गांधी ॲसिडिक होते. त्याचा नंगा फकीर म्हटल्यानंतर गांधी त्या पद्धतीने रिॲक्ट झाले नसते चर्चिलच्या समोर. एक ॲसिडनेस माणसामध्ये होता गांधीमध्ये, आपण समजून घेतलं पाहिजे. त्याला भिंड म्हणतो आपण, त्याला नेमस्तपणा म्हणतो. चरख्यावर सूच काढत होते, दांडी यात्रेला निघताना दंडाही सोबत घेऊन निघाले. उचलायची वेळ आली नाही म्हणून गांधी आपल्याला हिंसक वाटतात. प्रसंगाला असं मला दंडावरती गेला असता हवेत. प्रसंग ओढवला नाही की गांधीची प्रतिमाच अशी उभी झाली होती की डोळ्याला गांधीच्या घाबरायची लोक. सन्मानीय दहशत ज्याला आपण म्हणतो, ती दहशत गांधीची तयार झाली होती. पण गांधींचे असे छोटे छोटे कंगोरे पण आम्हाला नव्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. आश्रमाच्या पलीकडे जाऊन, आश्रमाच्या पलीकडचा गांधी हा विषय द्या पुढच्या वर्षी कोणाला तरी. आश्रमाच्या पलीकडचा गांधी काय होता, कष्टकऱ्यातला गांधी काय होता? कारण की एका मोठ्या अंधार पर्वातनं गांधी गेले आहे ना. बसवाच्या उजेड पर्वानंतर जे परत त्यांनी अंधार पर्व जन्माला घातलं, त्यानंतर 1000 वर्ष इथं मुस्लिमांनी राज्य केलं, इंग्रजांनी राज्य केलं. त्यातनं शिवाजीच्या तलवारीने मुसलमानांना आम्ही बाहेर पडलो आणि गांधीच्या चरख्यातनं आम्ही इंग्रजाच्या गुलामगिरीतनं बाहेर पडलो. मी सुरुवातीलाच बोललो. त्यातनं संविधानाचं परत उजेड पर्व आमचं सुरू झालं. संविधानाने एक प्रकाश आम्हाला दिला. आज खरा घाला तिथे येतो आहे. संविधानाने जे काही नवीन प्रकाश पर्व जन्माला घातलं ते काळवडण्याची वेळ 100% आलेली आहे. नव्हे मी ते हे म्हणेल की यस, आम्ही अंधार पर्वामध्ये गेलेलो आहे. आम्ही अंधार पर्वामध्ये गेलेलो आहे. मी यासाठी म्हणतोय की मी अभिजित दिपकेची दुपारीच मुलाखत ऐकली. तो बोलला की रात्री अंधारामध्ये आमच्यावरती हमले होतात आहे. आजचा बाईट आहे त्याचा कि विरोध करना है तो हम सामने आके करो, अंधेरे में हमारे पे क्यों कर रहे हो? या देशातल्या तरुणावरती जर कायमच्या मागण्यासाठी जर कोणी रस्त्यावर उतरत असेल, त्यावरती अंधारामध्ये जर हमले होत असेल, आक्रमण होत असेल, तर यस, आम्ही अंधार पर्वामध्ये गेलेलो आहे. गांधीचं मॉड्यूल आम्हाला वेगळ्या पद्धतीने उभं करायची आज वेळ आलेली आहे. आणि ते मॉड्यूल इथनं या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये सरांसारखे अभ्यासक लोक आहे, चिंतक आहे. मी काही अभ्यासक नाही, मी काही चिंतक नाही. शब्दाच्या ढेकऱ्यावर उभं राहून मला काही बोलता येत नाही. हा पायाखाली काही शब्द नाही आहे, शब्दाचा ढीगही नाही आहे. जे सुचलं ते मी बोलतो. पण अभ्यासक लोकांनी किमान आता खूप मायक्रो लेवलवरती जाऊन गांधी वेगळ्या पद्धतीने आणणं काळाची गरज झालेली आहे. आंबेडकर खूप स्पष्ट आहे. कंपॅरेटिव्ह गांधी, कंपॅरेटिव्ह गांधी आंबेडकर खूप स्पष्ट आहेत. आंबेडकर खूप दर्शी आहेत. पण गांधीचा तो जो मी म्हटलं की ॲसिडिक गांधी होते, गांधीमध्ये डाव्याचा अंश होता. गांधी हे कष्टकऱ्यांचे होते, गांधी हे श्रमिकांचे होते, आश्रमाच्या पलीकडचा गांधी. या पद्धतीने या तरुणाईसमोर गांधी जाणं विकास भाऊ काळाची गरज झालेली आहे. अन्यथा हा शंख अजूनपर्यंत 36-40 पर्यंत उतरत नाहीच. फुकणारे खूप आहे, फुकणारे भरपूर आहेत. आम्हालाच तपासावं लागेल. महाभारतातली एक कथा आहे, पण ती महाभारताची नाही आहे. महाभारताच्या आधारावरती लोककथा आहे. पांडव वनवासाला निघाले. जंगल फिरता फिरता एका झाडावरती लक्ष गेलं.
झाडाला जांभूळ लागलं होतं. विठ्ठल उमापांचं ऐकलं असेल तुम्ही, लोककथा आहे ती. झाडाला एकच जांभूळ लागलं होतं फांदीला. ते जांभूळ पाहून द्रौपदीला ते जांभूळ हवं, त्यामध्ये प्रेरणा तयार झाली, लालसा तयार झाली. द्रौपदी धावत गेली, त्यामागे 5 पांडव धावत गेले. द्रौपदीने जांभूळ तोडलं. तेवढ्यात कृष्ण प्रगटला. कृष्ण म्हणला की तुम्ही काय केलं? एका ऋषीच्या तपश्चर्येतनं जांभूळ झाडाला लागलेला आहे, याच्यावर फक्त त्याचा अधिकार आहे. तुम्हाला शापातनं जावं लागेल. पांडवांनी विनंती केली, हात जोडले की यातनं मार्ग सांगा. तुम्ही एकच प्रायश्चित आहे. काय? तुमच्या अंतर्मनामध्ये जे काही तुम्ही दलवून ठेवलेलं आहे ते प्रत्येकाने इथे व्यक्त करा, तरच त्यातनं तुम्ही निघू शकता बाहेर. 5 पांडवांनी एक एक करत आपल्या मनात दडलेलं सांगणं सुरू केलं. युधिष्ठिराने सांगितलं, भीमाने सांगितलं, अर्जुनाने सांगितलं, सहदेव नकुल 5 सांगून झाले. द्रौपदी काही बोले नाही. कृष्णाने द्रौपदीकडे पाहिलं, द्रौपदीने कृष्णाकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. द्रौपदीला लक्षात आलं की आपल्यामुळे कृष्ण थांबलेला आहे. द्रौपदीने कबूल केलं की हो, माझं 5ही पांडवावर तर जीवापाड प्रेम आहे, होतं आहे आणि राहील. पण मी ज्या कर्णाला पहिल्यांदा पाहिलं त्या माझ्या मनात कर्णाबद्दल एक वेगळं प्रेम निर्माण झालं आणि जांभूळ झाडाला जाऊन चिपकलं. जांभळाचा गुणधर्म आहे, तुम्ही खाल्ल्यानंतर जीभ जांभळी होते. आपली जीभ आपल्याला दिसत नाही. सकाळी आंघोळ केल्यानंतर आरशामध्ये जीभ पहा बरं, जांभळी आहे का तुमची? तर आपण किती शंख फुंकणार आहे, किती नाही माहीत पडत ना. ह्याही थर्मामीटरची गरज आहे सर. आपली जीभ आपल्याला तपासायची वेळ आलेली आहे आता. आमच्या जिभा जांभळे आहेत तरी आम्ही कबूल करत नाही की आमच्या जिभा जांभळे आहेत. काय फरक पडते BJPच्या कार्यक्रमात गेलं तर? काय फरक पडते RSSच्या कार्यक्रमात गेलं तर? तिथं जाऊन त्याचं प्रबोधन होते. काही प्रबोधन होत नाही. तुमची सफाई होते, तुमची जीभ जांभळी होते. हे जे अंतर्मनामध्ये जे काही दडलेलं आहे, जे द्रौपदीच्या मनामध्ये कर्ण दडलेला होता, असं आपल्या अंतर्मनामध्ये कुठेतरी देव धर्म दडलेला आहे. हा बाहेर काढणं काढायची गरज झालेली आहे. आम्ही तो काढत नाही. मुस्लिम देश नको, मुस्लिम देश नको, सब भाई आहे, सब भाई आहे, सब भाई आहे, हिंदू मुस्लिम भाई भाई. आणि थोडंसं काय अंगार आहे, साले हे भांडे आजकाल फारच करायला लागले म्हणतोच ना आम्ही. जीभ जांभळी आहे आमची. हे जिभेचं जांभळ पण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत गांधी परत नव्याने जन्माला येऊ शकत नाही. गांधीची जीभ जांभळी नव्हती हे समजून घ्या. मग कोणतरी बोललं की मग गांधीचा सनातन धर्म काय? सनातन धर्माचा जन्म उत्पत्तीच नाही. मग हिंदू धर्माची जन्म उत्पत्ती नाही आहे तर कोणी संस्थापकच नाही आहे. त्याला एवढ्या पिढ्या डोक्यावर घेऊन हिंडून राहिला मला आश्चर्य वाटते. गरिबाचं लेकरू खांद्यावर घेत नाही, जबरदस्ती जन्माला घातला, धर्म अंगावर घेऊन फिरतो आम्ही. मग सनातन ब्राह्मण गांधींनी म्हटलं ना, मान्य आहे ना. नैसर्गिक तत्वाच्या आधारावरती सनातन धर्म म्हटलं होतं. सगळ्या सृष्टीला सोबत घेऊन चालणारा धर्म म्हणजे सनातन धर्म. पण आमच्या आतमध्ये अजूनही कुठे ना कुठे धर्म आहे दडलेला. हा धर्म बसवेश्वरासारखा बाहेर काढून फेकावा लागेल. आमचे मानवसाहेब म्हणते नाही, धर्माला हात नाही घालायचा. धर्म सोडला म्हणजे अंधश्रद्धा थोडी जाते. आता म्हणायची वेळ आली की नाही, धर्म सोडल्याशिवाय काय सगळं काही साफ होणार आहे. धर्म नाकारणे हा एकमेव पर्याय आहे. आपला देहालय स्वीकारणे बसवेश्वरा. तेव्हा आमच्या जिभेचं जांभळं पण दूर होईल. आणि जिभेचं जांभळं पण दूर झालं की आम्ही खऱ्या अर्थानं भारतीय होऊ. आम्हाला भारतीय व्हायचं आहे का हा प्रश्न गांधी आश्रमामध्ये, गांधीच्या प्रतिमेसमोर, गांधीच्या शिबिरामध्ये जर जाताना तुम्ही स्वतःशी संकल्प करून गेलात तर मला वाटतं की कुठंतरी प्रकाश पर्वाची सुरुवात होईल. अन्यथा मला तरी 10-20 वर्ष शक्य वाटत नाही. मला शक्य नाही वाटत. इतरांना वाटत असेल म्हणजे मी आशावादी आहे, नो डाऊट. समाज बदलासाठी जन्माला येतो, माणसं बदलासाठी जन्माला येतात. बदलाची प्रक्रिया संत आहे, मान्य आहे. पण ती इतकी संत असू नये की पिढ्या बर्बाद होऊन जाईल. आज कमीत कमी मिनिमम 2 जनरेशन लंबे झालेले आहेत. एक समोर बसलेलं आणि एक यांच्यापोटी जन्माला येणारं किंवा आलेलं. इतक्या भयान परिस्थितीतून आपण जातो आहे. मी नोट्स बाजूला ठेवल्या, आता लागला सूर माझा. अत्यंत भयान वाईट परिस्थितीतून आपण जातो आहे. सोबत फिरतो, सोबत चहा घेतो, हातामध्ये चहाचे कप असतात, चेहऱ्यावरती हास्य असतं पण मनामध्ये शंका असते.
माणसांच्या मनामध्ये ज्यावेळेस शंका निर्माण झाल्या ते समजून झालं की आपण 100% अंधार पर्वामध्ये विलीन झालेलो आहोत. घराघरामध्ये परिवाराच्या सदस्यांमध्ये एकमेकाप्रतीच्या शंका आहेत, समाजामध्ये समूहामध्ये एक प्रति मनामध्ये शंका आहेत, आणि प्रत्येक माणूस कुठे ना कुठे स्वतःला ॲडजस्ट करत नको त्या ठिकाणी स्वतःला प्रेझेंट ठेवत जातो आहे. भीतीपोटी की मला माहीत नाही, लालसेपोटी की मला माहीत नाही, मी जात नाही. मी कमिट केलेलं आहे स्वतःशी की मी नाही जाणार. त्यांच्या स्टेजवर मी का जावं? माझं नसणं हे समाजासाठी आज गरजेचं आहे. माझ्या बोलण्यातनं तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही एक संकल्प मला द्या की हरीश सर, तुम्ही जो अब्सेंट म्हटलेला आहे हा अब्सेंट आजपासून आम्ही स्वीकारतो की यस आम्ही नाही जाणार, आम्ही त्यांची मदत नाही घेणार, त्यांचा राजाश्रय नाही स्वीकारणार. मग तो माझ्या जातीचा असो, माझ्या धर्माचा असो, माझ्या पंथाचा असो, मला त्याची काही घेणदेण नाही. पण जात पुढे आली की धर्म कमजोर पडतो. राजकारणामध्ये हे समजून घ्या. राजकारणामध्ये जात जशी पुढे येते ना, धर्म कमजोर वाटायला लागते. तुम्ही जातीच्या सोबत जास्ती चिपकता त्यावेळेस धर्मसुद्धा विसरून जाता, बाजूला करता तुम्ही. धर्म सेकंडरी होतो, जात प्रायमरी होऊन जाते. म्हणून मग ऑपरेशन टायगर, ते जातीतनं निवडून आलेले सगळे आपला माणूस. तर ह्या सगळ्या ज्या सूक्ष्म पातळीवरच्या गोष्टी आहेत थोड्या समजून घ्याव्या लागेल. बोलण्यासारखं खूप आहेत. मी सुरुवातीलाच बोललो की मी चिंतक अभ्यासक नाही आहे, मी एक ॲक्टिव्हिस्ट आहे. जे काही मी बघतो, पाहतो, निरीक्षणं करतो, त्यातनं जे काही मला सुचतं ते तरुणाईसोबत मी जास्त बोलतो. आता इथं गोंधळ असा आहे की इथं तरुण पण जास्त आहे, सिनियर सिटीजन पण आहे, यांच्यासाठी बोलाव की यांच्यासाठी बोलाव, पण हे कमी नाही आहेत. युवा पिढी अत्यंत प्रगल्भ आहेत, त्यांना सगळं दिसतं आहेत, त्यांना काहीतरी करावं असं वाटतं, त्यांनाही देश आणि समाज बदला असं वाटतो, त्यांना आपलं फ्युचर दिसतं नाही असं नाही आहे. तरुणाईवरती प्रचंड विश्वास माझा आहे. आपण आपला आशावाद कायम ठेवूया. पण मी बोलल्याप्रमाणे आपली जी प्रत्येकाने तपासून घ्यावी. गांधी वेगळ्या पद्धतीने आपण मांडणं सुरू करावं, आणणं सुरू करावं, अभ्यासणं सुरू करावं, आणि आपला अब्सेंट जिथे शक्य आहे आपण दाखवलाच पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण की माझं नसणं हे समाजाला दिसतं. मग लोक विचारतात हरीश भाऊ तुम्ही त्या कार्यक्रमात नाही दिसले. नाही, आपल्याला नाही पटत. बकवास विचार आहे. बोलायच्या संध्या जन्माला घाला की तू तिथे का नव्हता, मी या कारणाने तिथे जात नाही हे म्हणणं सुरू करा. आमची अडचण अशी आहे की तेच लोक, तेच चेहरे ज्यांचं बऱ्यापैकी मेंटल सेटअप झालेलं आहे तेच आपापसामध्ये बोलते. म्हणजे नवरा बायकोनं खोलीत बोलल्यासारखं प्रकरण चालू आहे आपलं सगळं. शेजारणीशी बोलायची वेळ आलेली आहे, काय घरचीशी बोलता. सगळ्या शिबिरामध्ये मी पाहतो तेच चेहरे दिसतात, तेच लोक दिसते, तेच बंड्या घातलेले, तेच गांधीचं पुस्तक झोलीसोबत घेतलेले. तर तो तर गांधीवादी झालाच आहे ना. आता भगवे पकडावं लागल, आता हिरवे पकडावं लागल, निळे पकडावं लागल. पांढरे पकडू पकडू खूप झाले का, पूर्ण पांढरेच पडले आहे सगळे. किती पांढरे पकडता? भगवे कसे पकडता येईल, निळे कसे पकडता येईल, हिरवे कसे पकडता येईल, पिवळे कसे पकडता येईल बिरसा मुंडाचे, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि ते आपल्यापर्यंत येत नाही. तर आपल्याला जर त्यांच्यापर्यंत याची संधी मिळाली तर जावं लागेल आणि बोलावं लागेल की यस, अन्यथा परिस्थिती वाईट आहे. उद्याच्या मन की बातच्या नाटकातनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळल. गमती जमती येईल, हसत खेळत पण माणसाला गंभीर होता येतं, काही गोष्टी समजून घेता येतात. मन की बात म्हणजे मन की बात नाही आहे, MONKEY, मंकी. मी माणसाबद्दल बोलत नाही, वानराबद्दलच बोलतो. देश सध्या माणसाच्या हातात नाही आहे. माणसाच्या हातात नाही आहे सर देश. असेल तर मला माहीत नाही. माकडाच्या हातात शॅम्पेन एक नाटक आलं होतं महाराष्ट्रामध्ये, बस ते परिस्थिती सध्या आहे. अशा एकंदरीत पर्वातनं आपण चाललेलो आहे. हे अंधार पर्व, या अंधार पर्वाचं वय कसं कमी करता येईल एवढंच आपल्यासमोर आव्हान आहे. संपूर्ण अंधार पर्व आपण संपवू शकत नाही, पण अंधार पर्वाचं वय कसं कमी करता येईल, जे वय कमी होईल तर किमान पुढच्या पिढ्या आपण वाचवू शकू, काहीतरी त्यांच्यासाठी ठेवू शकू. त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल, पुढे सरकावं लागेल. आपण सगळे एकत्र येऊन पुढे सरकूया. मी आपल्याला परत एकदा एवढं सांगेल आणि थांबेल, जिथून कुठून तुम्ही आलात ते आपापल्या गावामध्ये जा, आपापल्या परिसरामधली तरुणाई गोळा करा. हे वक्ते इथे येतात, तुम्ही ऐकता, यांना तिथपर्यंत बोलवा. तिथे संवाद घडवून आणा, चर्चा घडवून आणा. माणसं 50 आहेत की 5 आहेत याकडे लक्ष घालू नका. माणसं बदलवत न्या आणि घरातनं संवादाला सुरुवात करा. संवाद करणं त्याविषयी शक्य नाही आहे. एक पक्षी आता सुरू झाला ओरडणं, पेरते वा पेरते वा पेरते वा. त्यांनी पेरते वा म्हटलं की माणसं पेरणीला सुरुवात करतात.
आता माणसं बोलते व्हा मनाची वेळ आलेली आहे. तेव्हाच पेरणी होऊ शकल, तेव्हाच वावरं उगवल. तुम्ही बोलते व्हाची चळवळ चालवणार नाही तर मला वाटतं की वावरं पडीत पडल्याशिवाय राहणार नाही. आणि पडीत वावरामधला मुरुम मग समृद्धीवर तर पडते, मग सूर्यागड होते. आणि हे खोटे आश्वासनं येतात मग. आणि यांच्या पद्धती अशा आहेत सृजनाच्या, सृजन नाहीच विध्वंसाच्या. झाडं कापायची आणि गवत लावायचं आणि म्हणायचं की सावली भेटते तुम्हाला. झाडं कापून गवत लावणार तर सावली कशी भेटन? ते गवत लावणारं सनातनी वृत्ती आपल्याला दूर करायची आहे. झाडं लावणे ही गांधी वृत्ती आहे आणि गवत लावणे ही हेगडेवार वृत्ती आहे जी कर्नाटकातून जन्माला आली. हे गवत परंपरा, हे गवत संस्कृती सनातन्यांची जेव्हाच्या तेव्हा कापून फेकावं लागेल. तुमच्या एक लक्षात आलं असेल, यांनी 50 वर्ष काँग्रेसला गाजर गवत म्हणून बदनाम केलं, म्हणून हे नवीन गवत आपल्याला जन्माला घालायला लागणार आहे. गवताची जात कोणती तुम्ही ठरवा सर, आम्हाला सांगा. आणि त्या गवताची जात महाराष्ट्रामध्ये वाढायला लागणार की हे गवत उपडून फेकल्याशिवाय हा देश वाचू शकत नाही, कारण की लाकूड तुडायची जमात वाढत चाललेली आहे. आणि हे जे तोडण्याची प्रवृत्ती, नष्ट करण्याची प्रवृत्ती ज्या माणसांमध्ये, ज्या लोकांमध्ये असते, या विचारामध्ये असते, ते शहराकडनं जंगलामध्ये तेव्हाच जातात जेव्हा त्यांना कळून चुकलं असतं की माणसं मोडल्या गेलेली आहेत, तोडल्या गेलेली आहेत. तुम्ही 100% कापल्या गेलेल्या आहेत म्हणून ते जंगलाकडे चालले. आता ते कॉन्फिडंट झालेले आहेत की तुम्ही 100% त्यांच्या हातून कापल्या गेलेले आहात. तुम्ही उठून उभे राहू शकत नाही. तुम्ही लढण्याचा बळ संपलेला आहे. आता जंगलं तोडलं तरी हरकत नाही, म्हणून सूर्याकडे जन्माला आलं विकास भाऊ. तुमच्यातलं बळ संपलं हे त्यांना लक्षात आलेलं आहे, म्हणून त्यांचा फोकस हा दुसरीकडे गेलेला आहे, नैसर्गिक संपत्तीवरती. हा देश MQच्या भरोशावर चालू आहे. तुम्हाला नवीन काय भानगड आहे? आत्ता सुचलं. आता तुम्ही म्हणा MQ काय भानगड आहे? मनुवाद, मनीवाद आणि मेनूवाद. मनुवाद तर तुम्हाला माहीत आहे. मनुवाद हा सामाजिक व्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था अख्खी कब्जा करून टाकतो, गिळून टाकतो. ती गिळलेली आहे, गेली आहे तुमच्या हातातून. सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात तुमच्या हातामध्ये राहिलेलं नाही आहे. मग आज बोललो मोदी उड. धुरंधर चित्रपटामधल्या सगळ्या घटना काँग्रेसच्या कारकिर्दीतल्या घटना आहे. रॉ एजन्सी इंदिरा गांधींनी उभी केलेली आहे. त्यामध्ये फक्त एक डायलॉग टाकला, ये चाय वाला आया तब से जीना मुश्किल हो गया है. एक डायलॉग टाकला सर, ये चाय वाला आया तब से जीना मुश्किल हो गया है. याचा अर्थ हे सगळं मोदीच्या काळात घडलं असं त्यांनी दाखवणं सुरू केलं. अजेंडा फिल्म. खरं म्हणजे सगळ्या घटना या काँग्रेस नेहरूपासून ते इंदिरापर्यंतच्या कार्यकाळातल्या घटना आहे. समजून घ्या. आम्ही फक्त चित्रपट पाहतो, त्याला सर्च करत नाही, त्याचे संदर्भ तपासत नाही. आम्ही तपासले पाहिजे या धुरंधर आत्ताचा आहे का तेव्हाचा आहे. त्याचा फक्त वरचा रॅपर बदलवलं एक डायलॉग टाकून. इथपासूनची षडयंत्र सुरू आहेत. तर हा जो मनुवाद आहे आणि दुसरा मनीवाद. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, तसा अडाणी आता भारतामध्ये आहे. ईस्ट इंडिया कंपनीच आहे अडाणी म्हणजे. 100% ईस्ट इंडिया कंपनी आहे. त्याचा संबंध जल जंगल जमीन, संपला विषय. मनुवाद्यांना सांस्कृतिक सामाजिक क्षेत्र आपल्या कब्जामध्ये, जल जंगल जमीन त्याच्या कब्जामध्ये, मनीवादामध्ये. आणि तिसरा जो आमचा शंका आहे तो मेनूवादी आहे. मेनू कार्डच आहे त्याचं, तो मेनूप्रमाणेच चालते. कधी कोणता दौरा करायचा, कोणत्या देशात जायचं, काय खायचं, काय नाही खायचं, काय घालायचं, का नाही घालायचं, मेनू कार्ड आहे ना. ड्रेसअपपासून तर गेटअपपर्यंत, लुकपासून सगळ्या गोष्टी. तर मग मनुवाद, मनीवाद आणि मेनूवाद या 3 वादामध्ये तुम्ही आम्ही अडकलेलो आहे. ही लढाई एका वादाची नाही आहे. त्यामुळे एकट्या गांधीवादामुळे आपण लढाई जिंकू शकणार नाही. सोबत आंबेडकर पण लागेल, गांधीही लागेल आणि नेहरूही लागेल. मी मागच्या वेळेशी बोललो होतो, यावेळेस परत बोलतो की हा देश 3 माणसाच्या भरोश्यावरती उभा आहे. कृतिवंत नेहरू, ज्ञानवंत आंबेडकर आणि अंत्यवंत गांधी. त्या माणसाचा अंतच होऊ शकत नाही. त्या 3 माणसाच्या भरोश्यावरती हा देश उभा आहे. आणि या 3 माणसाची कार्यस्मृती टिकवून ठेवणे, ती एनर्जी टिकवून ठेवणे, तो संघर्ष टिकवून ठेवणे, तो संघर्ष परत नव्याने जन्माला घालणे ही तुमच्या आमच्या सगळ्या भारतीयांची जबाबदारी आहे. आणि तेव्हा शक्य आहे जेव्हा आम्ही भारतीय म्हणून स्वतःला स्वीकारू, स्वतःला पुढे करू, स्वतःला प्रेझेंट करू. आपण सगळं मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि उद्याचा मन की बात हा प्रयोग तुम्ही आवर्जून पहा. 1.25 तासाचा आहे. मी न बोललेल्या अनेक गोष्टी तुम्हाला त्या प्रयोगामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे मी स्वतःला कंट्रोल ठेवलं, टाळलं काही गोष्टी येऊ नये उद्या. आज बोलून गेलं तर उद्या पाहण्याची मजा जाईल. 1.25 तास तुम्ही छान एंटरटेन कराल, मजा येईल.
माकडांच्या फॉर्ममध्ये माणसांची कथा पाहायसाठी उद्या आपण सगळे आमंत्रित आहात. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद करतो आणि थांबतो. नमस्कार.